विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण एन ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे तुमचा 1.1 मला लेसन आहे, तर याबद्दल माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण सुरुवातीला आर के नारायण यांचा इंट्रोडक्शन जे आहे तर ती पाहिली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलेले नाव आहेत. त्यानंतर अमेरिकन लोकांसोबत झालेली त्यांची ओळख, त्याचबरोबर त्यांना मिळालेला जो साहित्य अकादमी अवॉर्ड 1961 मध्ये द गाईड या नॉव्हेलबद्दल, ठीक आहे. नंतर त्याचबरोबर आर के नारायण यांच्या लेखन शैलीबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर ऍक्च्युअल लेसन पाहताना आपण सुरुवातीला पाहिलं आहे की कशा प्रकारे हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तर त्या टाउन हॉल पार्कमध्ये मुक्तशीरपणे येतो. नंतर त्यावर कोणकोणत्या प्रकारचं साहित्य असते ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याचे जे काही फिजिकल फीचर्स आहेत, डोक्यावर त्यानं पगडी पहिनलेली असते केशरी रंगाची, डोक्यावर भस्म आणि शेंदूर लावलेला असतो, त्याचे डोळे कसे आहेत, मिशा आणि दाढी याबद्दल माहिती आपण पाहिली होती. त्यानंतर त्याची नजर तीक्ष्ण झालेली आहे, त्याच्यामुळे तर कॉन्स्टंट सर्चिंग फॉर हिज क्लायंट्स. टाउन हॉल पार्क जे आहे तर हे वर्दळीचं ठिकाण आहे. तिथे लोकांची सकाळपासून रात्रीपर्यंत चालू असते. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तिथे पाहायला मिळतात आपल्याला. त्या व्यवसायाची यादी तिथे दिली होती. त्यानंतर हा जो ॲस्ट्रॉलॉजी जिथं बसतो तर तिथं फ्राईट ग्राउंडवर विकणारा एक विक्रेता आहे, त्याच्या उजेडामध्ये तो आपलं काम होतो. त्या टाउन हॉल पार्कमध्ये लाईटची व्यवस्था म्युन्सिपाल्टीने केलेली नव्हती. प्रत्येक दुकानाने स्वतःचे असे काही टेंबे किंवा काही समया वगैरे लावून आपलं तिथं उजेडाची व्यवस्था केलेली होती. आणि अशा या संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तर आपलं काम त्या फ्राईट ग्राउंडवर विकणारा जो व्हेंडर आहे तर त्याच्या शेजारी बसून तो चालू करत असतो. आता त्यानं कशा प्रकारे या ॲस्ट्रॉलॉजीच्या व्यवसायावर प्रभुत्व मिळवलेला आहे तर त्यानं लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला, वाचन केलं, काही अभ्यास केला आणि त्यानंतर त्याची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे. एखादा काबाळ कष्ट करणारा व्यक्ती जसं पैसे घेऊन जातो तशाच प्रकारे हा सुद्धा काही ना काही पैसे घरी घेऊन जायचा आणि त्याचा जीवनचरित्र अशा प्रकारे चालू होता. तर मागच्या वेळेस आपण पेज नंबर 3 वरील एंड ऑफ अ डे या पॉईंट पर्यंत आलो होतो. आता याच्या समोर he had left his village without any previous thought or plan. आता हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याचं नाव आपल्याला इथं इथपर्यंत सध्या दिलेलं नाही. तर त्या ॲस्ट्रॉलॉजरनं आपलं स्वतःचं खेडेगाव जे आहे तर हे सोडून दिलं. लिव्हचा पास्ट पार्टिसिपल आहे लेफ्ट. हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन, म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता, चिंतन न करता, योजना न आखता त्यानं काय केलं तर आपलं खेडेगाव सोडून दिलं होतं. प्रिव्हियसचा अर्थ आहे पूर्वीच. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, आणि जर तो त्या खेड्यामध्येच राहिला असता, देअर he would have carried on the work of his forefathers namely. आता जर तो खेडेगावातच थांबला असता, या शहरात आला नसता, तर त्यानं त्या खेडेगावात काय केलं असतं तर ही वुड हॅव कॅरीड ऑन, सुरू ठेवणे, चालू ठेवणे, द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. फोरफादर्स म्हणजे पूर्वज, वंशज. तर त्याचे जे पूर्वज आहेत त्यांचं जे पूर्वपार काम चालू झालेलं आहे तेच यानं सुद्धा पुढे नेलं असतं. इथं नेमली म्हणजे उदाहरणार्थ कोणते काम त्याने खेडेगावात केले असते मग टिलिंग द लँड. टिलिंग द लँडचा अर्थ आहे जमिनीची मशागत करणे, नांगरणी, पकडणी वगैरे जे सर्व काम आहेत ते. लिव्हिंग, मॅरिंग, रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड. नंतर पुन्हा कोणतं काम तर त्या खेडेगावात जगणं, लग्न करणं. अँड रायपनिंग, रायपनिंगचा अर्थ आहे ग्रो, ग्रोचा अर्थ आहे वाढवणे. इन हिज कॉर्नफील्ड, मग त्याचं जे शेतात त्याला आपण कॉर्नफील्ड. अँड ॲन्सेस्ट्रल होम, आणि त्यांचं जे काही वंश परंपरागत आलेलं जे घर आहे तर ते त्याला चालवायला आलं असतं. बट वॉज नॉट टू बी, बट दॅट वॉज नॉट टू बी, मात्र त्यानं काय केलं आहे तर खेडेगाव सोडून दिलं. त्यामुळे त्याला ते मशागत करायचं काम नाही किंवा मग त्या कॉर्नफील्ड मध्ये झाडं ग्रो करायचं काम नाही, आपल्या पूर्वजांचं घर सांभाळायचं काम नाही.
मग त्यानं काय केलं तर तो तिथून पळून आला आणि शहरामध्ये वास्तव्यास आलेला आहे. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. आता त्याला काय करावं लागलं तर ही हॅड टू लिव्ह, सोडून द्यावं लागलं, होम त्याचं स्वतःचं घर, विदाउट टेलिंग एनीवन, कोणालाही काही न सांगता तो घरातून निघून गेला. अँड ही वुड नॉट रेस्ट, आणि घरून पळून गेल्यानंतर तो थांबला नाही, तिथं रेस्टचा काय स्टॉप, टिल ही लेफ्ट इट बिहाइंड, जोपर्यंत ते गाव मागे पडत नाही तोपर्यंत तो काही थांबला नाही. किती वेळ किंवा किती अंतर चालत गेला तर अ कपल ऑफ 100 माइल्स, म्हणजे 200 मैल तो आपल्या गावापासून लांब चालला गेला. टू अ विलेजर, मग आता आपल्या गावापासून 200 मैलावरचं त्याचं घर आहे, तर तिथं टू अ विलेजर, मग अशा या खेड्या गावामधल्या माणसाला इट इज अ ग्रेट डील, ते एक मोठं काम असते की स्वतःचं खेडेगाव सोडून आपण जेव्हा शहरामध्ये जातो त्या शहरामध्ये ऍडजस्ट करणं आणि तिथं वास्तव्य करणं हे थोडंसं कठीण बाब आहे. म्हणून त्यासाठी कठीण बाब होती. ॲज इफ, जणू काही. आता त्याच्या कठीणतेची तुलना कोणासोबत केलेली आहे? ॲज इफ म्हणजे जणू काही किंवा ज्याप्रमाणे अँड ओशियन फ्लोट बिटवीन, की त्याचं गाव आणि त्याचं वास्तव्याचं ठिकाण या दोघांमध्ये काय तर एक मोठा महासागर आहे असं त्याला वाटलं. तिथं फ्लोचा अर्थ आहे वाहन. तर इथं या पॅसेजमध्ये आपण सांगितलं की कशा प्रकारे हा जो ऍस्ट्रॉलॉजर आहे तर त्यानं आपलं गाव सोडलं आणि त्यानं कोणालाही न सांगता तो आपल्या मूळ गावापासून कुठे आलेला आहे, 200 मैल अंतरावर, जिथं तो या भविष्य सांगण्याचं काम करतो आहे. He had a working analysis of mankind's trouble. मग आता या शहरामध्ये आल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं कशा प्रकारे आपला व्यवसाय स्थापला आणि कशा प्रकारे तो स्वतःचा चिरीधार चालवतो त्यानं काय स्टडी केली, तर हे सांगत असताना ही हॅड अ वर्किंग अनालिसिस. अनालिसिसचा अर्थ आहे स्टडी किंवा अभ्यास, मूल्यमापन. तर त्यानं एक चांगल्या प्रकारचं मूल्यमापन केलेलं आहे ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. मॅनकाइंड म्हणजे मानवजात, ट्रबलचा अर्थ आहे समस्या. तर मानवाच्या जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याचा त्यानं चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आता कोणकोणत्या समस्या माणसाच्या जीवनामध्ये येतात, जसं आहे मॅरेज, लग्न, मनी, पैसा, अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. द टँगलचा अर्थ आहे वळण, म्हणजे आपण जीवन जगताना सलग सारखं जीवन जगू शकत नाही, जीवनामध्ये काहीतरी वेगळे कठीण प्रसंग येतात, त्याला मग आपण टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. इथं टाईजचा अर्थ आहे संबंध, बॉन्ड किंवा रिलेशन, की आपल्या संबंधांमध्ये येणारे, मग नातेवाईकांबद्दल असतील किंवा फॅमिली मधले काही संबंध असतील तर यामध्ये येणारे वळण, याचा त्यानं अभ्यास केला. लॉंग प्रॅक्टिस, आणि हा एक दिवस नाही तर बरेच दिवस त्यानं सराव केला त्याचा. लॉंग प्रॅक्टिस, प्रॅक्टिसचा अर्थ सराव करणे. हॅड शार्पन, इथं तीक्ष्ण करणे, तीव्र करणे. ही परसेप्शन, परसेप्शनचा अर्थ आहे निरीक्षण किंवा इन्साइट, अंतर्मन. मग एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे तर हे त्याला समजायला लागलं, कारण की त्यानं काय केलेलं आहे तर या ह्युमन काइंडच्या ट्रबलचा चांगला अभ्यास केला. मग तो आपलं काम हे जे आहे किती शार्प केलेलं आहे हे सांगताना विथिन 5 मिनिट्स, फक्त 5 मिनिटामध्ये ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, की त्याच्याकडे आलेला गिऱ्हाईक जो आहे तर त्याच्या जीवनात काय समस्या आहे हे त्याला 5 मिनिटात समजायचं. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. नंतर मग तो त्या गिऱ्हाईकांना उत्तर द्यायचा, मात्र प्रत्येक प्रश्नासाठी काही पैसे आकारायचे. त्याबद्दल हे वाक्य आहे. ही चार्ज म्हणजे पैसे लावणे. 3 पाईज, पाईज हे जुन्या काळामधलं ब्रॉन्झचं कॉइन आहे. ब्रॉन्झ हा धातू होता आणि एका आण्याचा 12वा भाग म्हणजेच पाई, ठीक आहे. तर तो एका प्रश्नासाठी एवढं चार्जेस लावायचा, एवढे पैसे लावायचा पर क्वेश्चन. नेव्हर ओपन हिज माउथ, नंतर आपला क्लायंट आल्याच्या नंतर तो काही बोलायचा नाही. नेव्हर ओपन हिज माउथ याचा अर्थ बोलायचा नाही. टिल द ऑदर, इथं ऑदर म्हणजे क्लायंट, गिराईक, हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स,
की जोपर्यंत त्याचा गिराईक त्याला जवळपास 10 मिनिटांमध्ये स्वतःबद्दल जेवढी माहिती सांगेल तर तेवढी तो ऐकून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच बोलायला सुरुवात करायचा. ठीक आहे. मग आता तो असं का करायचा, 10 मिनिटं त्या गिरायकाला का बोलू द्यायचा, तर त्यामुळे काय व्हायचं, तो गिराईकची माहिती सांगायचा, त्या माहितीवरून विच प्रोव्हाइड म्हणजे पुरविणे, हिम इनफ स्टफ, इनफ म्हणजे पुरेसं, स्टफचा अर्थ आहे मटेरियल, माहिती, फॉर अ डझन अँसर्स अँड ऍडवाइसेस. म्हणजे त्या गिराईकाचं 10 मिनिटं ऐकल्याच्या नंतर याला समजून जायचं की कशा प्रकारे या व्यक्तीच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे, त्याला काय सल्ला द्यायचा. मला इथं अ डझन अँसर, इथे ऍक्च्युली डझनचा अर्थ 12 असा न घेता त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकायचा, अँड ऍडवाइसेस, सल्ला सुद्धा देऊ शकायचा. तर ही त्याची काम करण्याची पद्धत आहे. बघा, जो प्रत्येक प्रश्नाला 3 पाईज आकारायचा आणि जोपर्यंत पुढचा गिराईक त्याला 10 मिनिटं त्याच्याबद्दल माहिती सांगत नाही तोपर्यंत हा ऍस्ट्रोलॉजर काही बोलायचा नाही, जेणेकरून त्याला 10 मिनिटांमध्ये एवढी माहिती मिळायची की तो त्या गिराईकाचे खूप सारे प्रश्न आणि त्याला सल्ला देऊ शकेल. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, मग आता जेव्हा हा व्यक्ती बोलण्यास सुरुवात करायचा तेव्हा, वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम याचा अर्थ पुन्हा इथं काय तर गिराईक. गेझिंग ऍट हिज पाम, गेज म्हणजे काय तर एकटक पाहणे, पाम म्हणजे हाताचा तळवा. तर तो ऍस्ट्रोलॉजर जो आहे तर त्या गिराईकाचा हात हातामध्ये घ्यायचा, त्याच्या तळव्याकडे एकदम बारीक पाहायचा आणि म्हणायचा, इन मेनी वे यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट. तर तो असं वाक्य म्हणायचा त्या गिराईकाला की वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मार्गानं, यू आर नॉट गेटिंग, गेट म्हणजे प्राप्त करणे, फुलेस्ट म्हणजे परिपूर्ण, रिझल्ट म्हणजे परिणाम, ऑफ युअर एफर्ट्स, एफर्टचा अर्थ आहे प्रयत्न, म्हणजे तुम्ही कितीही पूर्ण प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा पूर्णपणे बेनिफिट मिळत नाही. 9 of 10 वेअर डिस्पोज टू ऍग्री विथ हिम, आणि 10 पैकी 9 जण वेअर डिस्पोज, डिस्पोजचा अर्थ आहे तयार असणे, टू ऍग्री विथ हिम, ऍग्री म्हणजे संमती, विथ हिम म्हणजे ऍस्ट्रोलॉजर सोबत. म्हणजे 10 पैकी 9 लोकांना जर आपण म्हटलं की तुम्ही जेवढी मेहनत करता तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्याचे परिणाम प्राप्त होत नाही, तर साधारणपणे 9 जणांचं उत्तर काय असते, यस असं असते. तर हा सुद्धा अशा प्रकारे त्या गिराईकांच्या मानसिकतेचा अभ्यास करतो आहे. और ही क्वेश्चन, एकतर तो असं वाक्य म्हणायचा की तुम्ही तुमच्या पूर्ण मेहनतीचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही, यामध्ये 10 पैकी 9 जण सहमत असायचे. त्यानंतर तो दुसरं काही म्हणायचा, जसं उदाहरणार्थ और ही क्वेश्चन, तो प्रश्न विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये अशी एखादी स्त्री आहे का, मे इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, की ती तुमच्या कुटुंबातील एक लांबची, डिस्टंटचा अर्थ आहे लांबची, रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किंवा एखादी लांबवरची एखादी स्त्री, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, की ती स्त्री तुमच्या सोबत सहमत नाही. ठीक आहे. तर असा जेव्हा म्हटलं जाते तर आपण विचार करतो की खरंच आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी स्त्री आहे का की जिच्यामुळे आपल्याला समस्या आहे, मग ती कुटुंबामध्ये असेल किंवा बाहेरची नातेवाईक असेल किंवा अजून कोणी असेल. ठीक आहे. और किंवा मग तो तिसरी ट्रिक वापरायचा, ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा मग तो त्या गिरायकाच्या जे काही व्यक्तिमत्व आहे, कॅरेक्टरचा अर्थ आहे व्यक्तिमत्व, अनालिसिस म्हणजे स्पष्टीकरण देणे. मग तो त्या गिरायकाला कसं म्हणायचा, त्याचं कॅरेक्टर कशा प्रकारे, व्यक्तिमत्व कशा प्रकारे म्हणायचा, तर मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स, तुमच्या जीवनामधले सारे दुःख संकट, आर ड्यू टू युअर नेचर, तुमच्या स्वभावामुळे आहे. ठीक आहे. म्हणजे तो दोष कोणाला जो आहे, गिरायकाच्या स्वभावाला. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न, सॅटर्नचा आता शनी, वेअर ही इज, म्हणजे जिथं कुठं शनी असेल तिथंच तुम्ही कसे काय जाता, हा तुमच्या स्वभावातला दोष आहे, असं तो त्या गिरायकाला सांगायचा. किंवा पुन्हा त्याच्या स्वतः सॉरी त्या गिरायकाच्या स्वभावाबद्दल सांगताना तुम्ही म्हणायचा, यू हॅव अन इम्पिट्युअस नेचर,
इम्पेट्युअसचा अर्थ आहे उतावीळ किंवा भावनाशील, त्याला म्हणतो आपण रेकलेस किंवा स्पोंटेनियस. तर तुम्ही उतावीळ स्वभावाचे आहात. अँड अ रफ एक्सटेरियर, रफचा अर्थ आहे कणखर, एक्सटेरियर म्हणजेच बाह्य स्वरूप. तर तुम्ही अंतर्मनामध्ये कशा आहे, भावनाशील आहात आणि बाहेरून दिसायला तुम्ही कशा आहे तर कठोर आहे. तर माणसाची जी अशा प्रकारची रिअल पर्सनॅलिटी असते की ते दिसायला कसे असतात कणखर, मात्र स्वभाव त्यांचा थोडासा हळवा असतो, भावनाशील असतो. दिस एंडियर्ड हिम, आता जेव्हा गिरायकाला असं काही सांगितलं जाते तेव्हा त्याला ते कसं वाटते तर आवडते. एंडियरचा अर्थ आहे आवडणे. हिम टू देअर हार्ट्स, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कोणतरी काही बोलते आहे याचं त्यांना चांगलं वाटते आणि इमिडिएटली म्हणजे तात्काळ. फॉर इवन द बिडेस्ट ऑफ अस लव्स, कारण की आपल्यापैकी प्रत्येकाला माइल्डेस्ट ऑफ अस म्हणजे आपल्यापैकी कितीही समजा हळवा व्यक्ती असला तरी सुद्धा लव्स टू थिंक, त्याला असं वाटते आपण विचार करायला पाहिजे दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. फॉरबिडिंग याचा अर्थ आहे कठोर किंवा उग्र किंवा होस्टाईल किंवा हार्श. एक्सटेरियर म्हणजे बाह्य रूप. तर आपण बाहेरून दिसायला कणखर आहे, कठोर आहे हे असं म्हटलं की आपल्याला ते आवडते. ठीक आहे. आता या पर्टिक्युलर पॅसेज मध्ये हा जो व्यक्ती आहे गिरायकाला कसं हँडल करतो आहे याबद्दल माहिती आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम तो प्रत्येक प्रश्नासाठी 3 आणे आकारतो. त्यानंतर त्या माणसाला 10 मिनिटं बोलण्यासाठी वेळ देतो, जेणेकरून याला त्याला काय सल्ला द्यायचा आहे, त्याच्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे एवढं मटेरियल त्याच्याजवळ येऊन जाते. मग तो 3-4 प्रकारे इथं सांगलेला आहे की कशा प्रकारे तो गिरायकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताय, प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही असं सांगून, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री तिच्यामुळे तुमच्या दुःखाचं कारण झालेलं आहे. त्यानंतर तो काय करतो तर त्या लोकांचं जे कॅरेक्टर आहे तर त्याबद्दल कॉमेंट करतो आहे. तुम्ही दिसायला कठोर असले तरी सुद्धा तुम्ही मनामध्ये हळवे आहात, नाहीतर शनी तुमच्या मागे का लागला असता. ठीक आहे. आणि गिरायकांना असं समजा आपल्या स्वतःच्या स्वभावाबद्दल काही बोललं आवडत असते. नंतर द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज प्लेयर, आता ज्या दिवशी हा प्रसंग घडला म्हणजे इथं अन ऍस्ट्रॉलॉजर्स डे असं या लेसनचे हेडिंग आहे. तर ऍक्च्युअली त्या दिवशी काय घडलं ही इथून मेन स्टोरी आता सुरू होते आहे. काय याच्या पहिले फक्त स्टोरीचं बॅकग्राऊंड आणि तो ऍस्ट्रॉलॉजर कशा प्रकारे व्यवसाय करतो ते सांगलेलं आहे. ठीक आहे. द नट वेंडर ब्ल्यू आउट हिज प्लेयर अँड रोज टू गो होम, आता संध्याकाळची असेल साधारणपणे, आणि या शेंगा विक्रेत्यानं काय केलं तर आपला जो टेंबा आहे तो विझवला आणि घरी जाण्यासाठी उभा राहिला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ऍस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, म्हणजे जर या नट वेंडरनं त्याचा टेंबा बंद केला म्हणजे याला आता ऍस्ट्रॉलॉजरला उडी भेटणार नाही आणि म्हणून तो सुद्धा काय करणार आहे आता स्वतःचं सामान बंद ठेवून घरी जाणार आहे. दिस वॉज अ सिग्नल, सिग्नल म्हणजे दर्शक, इंडिकेटर, फॉर ऍस्ट्रॉलॉजर टू बंडल अप, बंडल अपचा अर्थ आहे आवरून घेणे, टू म्हणजे सुद्धा. सिन्स इट लेट हिम इन डार्कनेस, कारण की टेंबा तिथला बंद झाल्यामुळे त्याला काय तर तिथं काळोखामध्ये सामोरं जावं लागेल कोणत्याही गिरायकाला, म्हणून तो म्हणतो आहे की त्यानं सुद्धा आपलं सामान आवरलं. एक्सेप्ट फॉर अ लिटल शार्प ऑफ ग्रीन लाईट, आता तिथं डार्कनेस होता मात्र थोडासा, इथं एक्सेप्टचा अर्थ आहे अपवादात्मक. फॉर अ लिटल शार्प ऑफ ग्रीन लाईट, इथं हिरवा प्रकाश झोत, शार्प ऑफ लिटल ग्रीन लाईट याचा अर्थ आहे किंवा प्रकाश झोत. विच स्ट्रेट, आता हा जो थोडासा प्रकाश तिथं होता, स्ट्रेट, स्ट्रेटचा अर्थ आहे पसरणे. इन फ्रॉम समवेअर, कुठून तरी तो प्रकाश येत होता. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम, आणि त्या ऍस्ट्रॉलॉजरच्या पुढे तो पडलेला होता. म्हणजे त्या शेंगा विक्रेत्यानं त्याचा जो टेंबा आहे तो बंद केला, त्याची समय किंवा तो दिवा बंद केला. मग आता या ऍस्ट्रॉलॉजरला सगळीकडे काळोख दिसतोय, फक्त थोडासा हिरवा उजेड त्याच्या समोरच्या जमिनीवर फैललेला त्याला दिसतो. ही पिक अप हिज कवरी शेल्स, मला तो आपलं सामान सर्व कसं ठेवतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही पिक अप हिज कवरी शेल्स अँड
पॅराफेर्नालिया, पॅराफेर्नालियाचा काय सामान सुमार, तर त्यानं त्या चटईवर पसरवलेले कवडीशेल, त्याचं जे काही नोटबुक वगैरे ते सर्व जमा करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. पॅराफेर्नालियाचा काय सामान सुमार, इक्विपमेंट, अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि ते सर्व सामान तो काय करतो आहे तर आपल्या बॅग मध्ये टाकतो आहे. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट, आणि त्याच्या पुढे पडलेला जो हिरवा उजेड आहे तर तो उजेड सुद्धा काय होतो आहे, ब्लॉट आउट म्हणजे बंद होणे, संपणे. ही लुक अप, आणि तो उजेड नाहीसा झाल्याच्या नंतर अंधारात पडलेला आहे जेव्हा तो वर पाहतो, अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, आणि त्याच्या समोर त्याला एक गिराईक दिसतो, एक माणूस त्याच्या समोर उभा आहे असं त्याला दिसतंय त्या अंधारात. ही सेन्स्ड, सेन्स म्हणजे जाणीव होणे, अ पॉसिबल क्लायंट, आणि त्याला असं वाटतं की अरे आपल्याकडे कोणतरी गिराईक आलेला आहे, मात्र आता अंधार पडला होता. अ पॉसिबल क्लायंट सेड, यू लुक सो केअरवर्म, आणि त्या गिराईकाला हा ऍस्ट्रॉलॉजर जो आहे तर तो काय म्हणतो आहे की तुम्ही कसे दिसता आहात, सो केअरवर्म, केअरवर्मचा अर्थ आहे चिंताग्रस्त, ज्याच्या डोक्यावर खूप सारं बर्डन असते, टेन्शन असते, त्याला म्हणतो आपण केअरवर्म. मग ऍस्ट्रॉलॉजर त्या पुढच्या व्यक्तीला म्हणतो आहे की तुम्ही एक चिंताग्रस्त व्यक्ती आहात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी, आणि म्हणून तो ऍस्ट्रॉलॉजर त्या गिरायकाला म्हणतो आहे की तुम्ही थोडा वेळ माझ्या जवळ बसा, माझ्यासोबत गप्पा मारा. आता याच्यावर तो जो गिराईक आहे तर तो काय करतो, द ऑदर ग्रम्बल्ड, ग्रम्बल्डचा अर्थ आहे तक्रार करणे. सम रिप्लाय वेगली, वेगलीचा अर्थ आहे अस्पष्टपणे, आपण मनातल्या मनात किंवा फुटतो होता तेव्हा जे बोलतो त्याला म्हणतो आपण रिप्लाय व्हॅग्युली. आता त्या ऍस्ट्रॉलॉजरने त्या गिरायकाला ऑफर दिली की माझ्याजवळ बसा आणि काहीतरी गप्पा मारा, तेव्हा हा व्यक्ती तक्रार करतो, तो गिराईक तक्रार करतो. मग ऍस्ट्रॉलॉजर त्याला काय म्हणतो आहे पुढे, तर ऍस्ट्रॉलॉजर प्रेस, प्रेसचा अर्थ आहे आपली विनंती करणे. ही इन्व्हिटेशन, की त्या गिरायकाला बसण्याचं जे इन्व्हिटेशन आहे, जे आमंत्रण आहे तर ते पुन्हा तो सांगतो त्याला की तू बस आणि माझ्यासोबत गप्पा मार. वेअर अपॉन द ऑदर, इथं द ऑदर म्हटल्यानंतर कोणतंच गिरायक थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज, तर त्या गिरायकाने काय केलं तर आपला जो तळहात आहे तर त्या ऍस्ट्रॉलॉजरच्या नाकाखाली धरला, सेम, आणि तो रागाला म्हणतो आहे यू कॉल युअर सेल्फ अँड ऍस्ट्रॉलॉजर, तू स्वतःला भविष्यकार म्हणतो आहे. द ऍस्ट्रॉलॉजर फेल चॅलेंज, असं म्हणता बरोबर ऍस्ट्रॉलॉजरला आपल्याला कोणतरी आव्हान केलं असं वाटतंय, चॅलेंज म्हणजे आव्हान. अँड सेड, आणि मग आपल्याला कोणतरी आव्हान केलं याच्यावर त्या भविष्यकाळाची रिॲक्शन काय आहे. सेड टिल्टिंग द ऑदर पाम्स टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, त्याला इथं टिल्टचा अर्थ आहे वळवणे. मग त्यानं काय केलं तर त्या गिरायकाचा हात जो आहे तो थोडासा जो उजेड होता हिरवा, तर त्या उजेडाकडे त्यानं त्या माणसाचा हात असा नेला आणि त्याच्याबद्दल काही बोलणार तेव्हा युअर युअर्स इज अ नेचर, आता आपण पहिलेच पाहिलं की त्याला सवय असते की तो कधी त्या माणसाच्या स्वभावाबद्दल बोलतो, कधी एखाद्या स्त्रीबद्दल बोलतो, किंवा मग मेहनतीचं फळ भेटत नाही अशा प्रकारे सांगत असतो. आता इतर कोणतं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, युअर इज अ नेचर, तुमचा स्वभाव असा आहे. आता हा ऍस्ट्रॉलॉजर असं बोलत असतानाच काय होते, ओ स्टॉप दॅट, द ऑदर से, तो गिराईक म्हणतो की अरे मला माझ्या स्वभावाबद्दल काय ऐकायचं नाही, ते काही सांगू नको तुम्हाला. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल, मला काहीतरी फायदेशीर जे आहे तर ते सांग, जे काही ठोस असेल. अवर फ्रेंड फेल्ड पिक्ड, आता असं म्हणता बरोबर हा जो आपला ऍस्ट्रॉलॉजर आहे, तिथं अवर फ्रेंड म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर, फेल्ड पिक्ड, पीकचा आता स्वाभिमान दुखावणे, मनाला झोडणे. मग तो गिराईक आपल्याशी चांगलं बोलत नाही, यामुळे ऍस्ट्रॉलॉजर थोडासा डिस्टर्ब होतो, त्याला स्वाभिमान दुखल्यासारखं वाटते. मग तो त्याला म्हणतो आहे आय चार्ज ओनली 3 पाईस पर क्वेश्चन, ऍस्ट्रॉलॉजर त्या गिरायकाला सांगतो की मी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 पाईस आकारतो. व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी,
आणि या 3 पाईच्या बदल्यामध्ये तुम्हाला मी जे उत्तर देतो तर ते उत्तर तुमच्या पैशाच्या मानानं यथार्थ असते. ठीक आहे. म्हणजे 3 पाईस मध्ये एका प्रश्नाचं उत्तर दिलं जाते आणि ते सुद्धा समाधानकारकपणे. असं तो गिरायकाला सांगतो ऍस्ट्रोलॉजर. ऍट हिस द ऑदर विथड्रॉ हिज आर्म. आता जेव्हा एका प्रश्नाला 3 पाईस तो आकारतो असं सांगल्याच्या नंतर तो गिरायक काय करतोय तर आपला जो हात आहे तर तो मागे ओढतो. विथड्रॉचा अर्थ आहे मागे खेचणे. टूक आउट अँड आणा आणि आपल्या खिशातून काय करतो तर एक आण्याचं नाणं काढतो अँड फ्लंग इट आउट टू हिम आणि ते नाणं त्या ऍस्ट्रोलॉजरकडे फेकतो. फ्लंगचा अर्थ आहे फेकणे. सेइंग आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. ब्लफ म्हणजे फसविणे. आणि तो गिराईकाला चॅलेंज करतोय की जर मी सिद्ध केलं तू मला फसवतो आहे यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. तर तो एक आना जो आहे तो मला व्याजा सहित तू मला परत देशील असं चॅलेंज त्या ऍस्ट्रॉलॉजीला तो गिराईक करतो. ठीक आहे. आता या पॅसेजमध्ये लक्षात घ्या की अंधार पडलेला आहे. हा ऍस्ट्रॉलॉजर घरी जाण्याचा प्रयत्नात आहे. थोडासा हिरवा उजेड त्याच्या समोर पडलेला असतो कारण की वेंडर जो असतो त्या बाजूचा शेंगा विक्रेता त्यानं आपलं दुकान बंद केलेलं आहे आणि त्या अंधारामध्ये त्याच्याकडे गिराईक आलेला आहे. त्या गिराईकाचं नाव सुद्धा इथे दिलेलं नाही. मग त्या गिराईकामधलं आणि ऍस्ट्रॉलॉजर मधलं संभाषण चालू आहे. ठीक आहे. आता पहिले ते तो बोलणारा कोण आहे ऍस्ट्रॉलॉजरचा आहे. तो त्याला ऑफर करतोय की माझ्यासोबत सारी गप्पा मार. तू फार चिंताग्रस्त दिसतो आहे. त्याच्यावर तो जो माणूस आहे तर त्याचा सध्याच्या कंडिशन मध्ये त्या ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास नाही आणि म्हणून तुला काहीतरी बोलतो म्हणाल्या. तरी सुद्धा ऍस्ट्रॉलॉजर आपली विनंती पुन्हा सांगतो त्याला आणि त्यावर तो ऍस्ट्रॉलॉजर चिमून काय करतो तर त्याचा हात जो आहे तर त्या ऍस्ट्रॉलॉजरच्या नाकाखाली धरतो आणि तो हात वळवून त्या उजेडाकडे पाहिल्याच्या नंतर तो त्याला काही बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या क्लायंटला काही माहिती सांगायचा प्रयत्न करतो आहे. मात्र त्या क्लायंटला काहीतरी ठोस ऐकायचं आहे. त्यावर मग ऍस्ट्रॉलॉजर म्हणतो आहे की मी प्रत्येक प्रश्नासाठी 3 आणे आकारतो आणि तुम्हाला जे उत्तर भेटते ते यथार्थ भेटते त्या 3 आण्याच्या बदल्यामध्ये. मग हा जो आलेला गिराईक आहे तर त्याला 1 आना देतो आणि त्याला म्हणतो की तू जर मला फसवलं तर मी मात्र हा 1 आना आणि त्याच्यावर व्याज सुद्धा आकारेल. तर असा हा दोघांमध्ये करार झालेला आहे. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता इथं ऍस्ट्रॉलॉजर त्याला पुढे करार सांगतो. कोणता करार आहे? इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी. मग मी समजा तुमच्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारकपणे दिली तर विल यू गिव्ह मी 5 रुपीज. तुम्ही मला 5 रुपये देसाल का? याच्यावर तो गिराईक म्हणतो नो, नाही मी 5 रुपये देणार. मग ऍस्ट्रॉलॉजर पुढचं वाक्य म्हणतो और विल यू गिव्ह मी 8 आनास. ठीक आहे 5 रुपये सोडा 8 आणे देसाल का? याच्यावर तो गिराईक म्हणतोय ऑल राईट, ठीक आहे. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. मी तुला 8 आणे देईल माझ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी. मात्र जर तू मला काही चुकीची माहिती सांगितली तर मी तुझ्याकडून दुप्पट पैसे वापस घेईल. प्रोव्हाइडेड म्हणजे जर यू गिव्ह मी ट्वाइस म्हणजे दुप्पट म्हणजे 16 आणे थोडक्यात ॲज मच इफ यू आर रॉंग म्हणजे इथं त्या ऍस्ट्रॉलॉजरला काय करावं लागेल आता खरी माहिती सांगावी लागेल. त्यानं जर चुकीची सांगली तर त्याचे 8 आणे सुद्धा चालले जातील. म्हणजे त्याला 16 आणे वापस द्यावे लागतील त्या गिऱ्हाईकाला. सेट द स्ट्रेंजर. आता हा जो आलेला क्लायंट आहे तर तो त्याला म्हणतो आहे ठीक आहे मी तुला 8 आणे देईल मात्र जर चुकीची उत्तर दिली तर मला दुप्पट पैसे वापस दे. दिस पॅक्ट. तर पॅक्टचा अर्थ आहे करार. त्याला म्हणतो आपण डील किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा ऍग्रीमेंट. वॉज ऍक्सेप्टेड. मग या दोघांमधला हा जो करार आहे की करार कोणता आहे मला लक्षात ठेवा की ऍस्ट्रॉलॉजी त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर त्याला 8 आणे भेटतील. जर त्यानं प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली नाही तर त्याला गिराईकाला 16 आणे वापस करायचे. ठीक आहे. हा करार त्या दोघांमध्ये स्वीकारला गेला
आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट, त्याच्यामध्ये सुद्धा काय तर थोडीशी पुढे बाचाबाची झाली, आर्ग्युमेंटचा काय वादविवाद. द ऍस्ट्रॉलॉजर सेंट sorry, the astrologer sent up a prayer to heaven as the author lit a chirut. मला ठीक आहे की त्याला आता त्या ऍस्ट्रॉलॉजरला भविष्य सांगायचं आहे. ते भविष्य सांगण्याच्या तो काय करतो आहे, तर ऍस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर, तो प्रार्थना करतो. प्रेयर म्हणजे प्रार्थना. टू हेवन, स्वर्गाकडे पाहून. ॲज द ऑथर, आणि त्याच वेळेस जो गिराईक आहे तर तो काय करतो, लीडचा अर्थ आहे पेटवणे. चिरूट, चिरूटचा अर्थ आहे सिगरेट किंवा बिडी. तर तो सिगरेट किंवा बिडी ओढण्यासाठी अंगाडेवी पेटवतो. मग आता इथं अंगाडेवीमुळे काय होईल, तर थोडासा उजेड पडेल आणि त्या उजेडामध्ये त्या ऍस्ट्रॉलॉजरला काहीतरी दिसते. तर द ऍस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस. मग जेव्हा तो बिडी पेण्यासाठी काय करतो आहे, माचीसची काडी पेटवतो, तेव्हा ऍस्ट्रॉलॉजरला काय दिसतंय, कॉटचा अर्थ आहे दिसणे, ग्लिम्सचा अर्थ आहे ओझरत दर्शन, ऑफ हिज फेस की आपल्याकडे आलेला गिराईक कोण आहे, त्याचा चेहरा त्या ऍस्ट्रॉलॉजरला दिसतो. आणि कशामुळे दिसलेला आहे, तर बाय द मॅच लाईट, अंगारडवीची जी पेटी आहे तर त्याचे माचीसचा जो उजेड आहे त्याला दिसतो. देर वॉज अ पॉज ॲज कार्स. आता त्याचा चेहरा पाहता बरोबर त्या ऍस्ट्रॉलॉजरची जी रिॲक्शन आहे तर ही आपल्या समोर मांडलेली आहे. देर वॉज अ पॉज, पॉज म्हणजे थांबणे. ॲज कार्स हुटेड, हुटेड म्हणजे ब्ल्यू किंवा ब्लेअर्ड. ऑन द रोड चुकता, चुकता म्हणजे घोडागाडी. ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस, सोअरचा अर्थ आहे शिवाय देणे, कर्स देअर हॉर्सेस. मग जेव्हा त्या माणसाचा चेहरा पाहिल्याबरोबर काय झालेलं आहे, तर तिथं जे वर्दळीचं ठिकाण आहे हे एकदम स्तब्ध झाल्यासारखं त्या लेखकाला, या ऍस्ट्रॉलॉजरला वाटते आहे की ज्या कार्स आहेत ज्यांचं ऑन द रोड जे आहे तर त्या थांबलेल्या आहे. नंतर जी घोडागाडी आहे तर त्या घोडागाडीला जो घोडा बांधलेला असतो त्याला शिवाय देण्याचं काम सुद्धा ते ड्रायव्हर लोक थांबवत आहे. द बॅबल ऑफ द क्राऊड, बॅबल म्हणजे गोंगाट. मग तो लोकांचा जो गोंगाट आहे गर्दीचा तो सुद्धा थांबलेला आहे. ॲजिटेटेड, ॲजिटेटचा अर्थ डिस्टर्ब. द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, की लोकांचा जो गोंगाट आहे त्याच्यामुळे त्या टाउन हॉल पार्कचं जे काही वातावरण आहे तर ते गोंगाट असं होते. मात्र या माणसानं तो गिरायकाचा चेहरा पाहिल्यानंतर तो गोंगाट सुद्धा स्तब्ध झालेला आहे. आता इथं हे 3 पॉईंट आपल्याला सांगतात की त्या माणसाचा चेहरा पाहताबरोबर काहीतरी शॉक या ऍस्ट्रॉलॉजरला बसलेला आहे आणि म्हणून आपल्या भोवती काहीच सुरू नाही, आपण फक्त शांतपणे बसलेलो आहोत असा भास दाखवण्यासाठी वाक्य आहे. द ऑदर सॅट डाऊन सकिंग ही चिरू. आता तो जो गिराईक आहे तर तो काय करतो, खाली बसला आणि तो काय करतो तर आपली बिडी ओढतो आहे. टोकिंग आउट, दूर बाहेर सोडणे. सॅट देअर रुथलेसली, रुथलेसली म्हणजे बेफिकीरपणे किंवा धुसमसपणाने. थोडक्यात मनामध्ये खूप राग आलेला असतो मात्र आपण काही करू शकत नाही, तशी जी सिच्युएशन असते त्याला म्हणतो आपण रुथलेस. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आतापर्यंत जो ऍस्ट्रॉलॉजर त्याचं भविष्य सांगण्यासाठी आतुर होता त्याच्या चेहरा पाहिल्याच्या नंतर मात्र आता तो थोडासा घाबरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तो काय करतो आहे, तर द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, त्याला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय. हेअर टेक युअर आना बॅक, आणि तो त्या गिरायकाला म्हणतो आहे, हे बघ, हे तुझे पैसे वापस घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, आणि मला अशा प्रकारचे आव्हान स्वीकारण्याची सवय नाही. ठीक आहे, चॅलेंजेस म्हणजे आव्हान. इट इज लेट फॉर मी, मला आता घरी जाण्यासाठी उशीर होतो आहे. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल, आणि त्या माणसाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर त्याला काही तो एक आणा कमवण्याची इच्छा दिसत नाही. तो म्हणतो अंधार पडला आहे आणि आता मला घरी जावं लागेल. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, प्रिपरेशन्स म्हणजे तयारी करणे, बंडल अपचा काय सामान सामान गोळा करणे. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड से यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, आणि लगेच काय करतो आहे तो गिराईक त्या ऍस्ट्रॉलॉजरचं मनगट धरतो. रिस्ट म्हणजे मनगट, आणि यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, तर तू आता याच्यामधून सुटू शकत नाही, तुला माझं भविष्य सांगावंच लागेल. यू ड्रॅग मी
इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी तर माझ्या रचकानं चाललो होतो, मात्र तूच मला इथं बसा आणि गप्पा मारा असं बोलवलं मला. द ऍस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीफ. आता त्या ऍस्ट्रॉलॉजरचं मनगट हे त्या माणसानं पकडलेलं आहे. आणि मग त्या ऍस्ट्रॉलॉजीची स्थिती कशी आहे, तर द ऍस्ट्रॉलॉजर शिवर्ड, शिवर्डचा अर्थ आहे थरकापणे, इन हिज ग्रीफ, ग्रीफचा अर्थ आहे पकड. तर त्याचं मनगट घट्ट पकडल्यामुळे तो ऍस्ट्रॉलॉजर घाबरलेला आहे. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट, त्याचा आवाज काय तर थरकापत आहे आणि तो कसा झालेला आहे, मंद झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या आवाजामध्ये आणि वागण्यामध्ये थोडासा फरक आपल्याला त्या माणसाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर दिसतो आहे. ड्यू मी टुडे, ऍस्ट्रॉलॉजर त्याला म्हणला की मला आज जाऊ दे. आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी उद्या तुमचं भविष्य सांगेल. द ऑथर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस, आणि दुसरा जो माणूस आहे म्हणजे जो गिराईक आहे तर तो काय करतो आहे, तर आपला हात जो आहे तळहात पुन्हा त्याच्या चेहऱ्याजवळ येतो आणि म्हणतो सेट चॅलेंज इज चॅलेंज, तू मला चॅलेंज केलेलं आहे, ते चॅलेंज तुला पूर्ण करावं लागेल. गो ऑन, सांग माझं भविष्य. द ऍस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, आणि मग तो ऍस्ट्रॉलॉजर आता घाबरत घाबरत त्या माणसाचं भविष्य सांगतो आहे. प्रोसीड म्हणजे पुढे सांगणे. विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, ते भविष्य सांगताना त्याचा घसा सुद्धा कोरडा पडला. ड्राय अप जात आहे, कोरडा पडला. देअर इज अ वुमन, आणि तो सांगण्यास सुरुवात करतो आहे की एक स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये आहे. याच्यावर पुन्हा आता ही त्याची ट्रिक आहे की पुन्हा तो त्या स्त्रीला दोष देईल आणि त्यानंतर मग तुमचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करेल. याच्यावर तो गिराईक म्हणतो आहे स्टॉप, सेट द ऑर्डर, हे मला काही सांगू नको. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला याबद्दल काही ऐकायचं नाही. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, म्हणजे मी माझं ज्या शोधासाठी आलेलो आहे तर त्या शोधामध्ये मी सक्सेसफुल होईल की नाही तेवढं सांग. अँसर दिस अँड गो, एवढंच सांग आणि जा. अदरवाईज, नाही तर आय विल नॉट लेट यू गो, मी तुला जाऊ देणार नाही. टिल यू डिस्गॉर्ज, डिस्गॉर्ज आता एम्प्टी ऑल युअर कॉइन्स, जोपर्यंत तुझे सर्व पैसे मी घेऊन टाकणार नाही तोपर्यंत मी तुला घरी जाऊ देणार नाही. थोडक्यात त्या ऍस्ट्रॉलॉजरची दिवसाची पूर्ण कमाई तो हिसकावून घेणार होता. द ऍस्ट्रॉलॉजर म्युटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स, आता त्याला भविष्य ऐकायचंच आहे म्हणून मग हा ऍस्ट्रॉलॉजर काय करतो, तर म्युटर म्हणजे फुटफुटणे. अ फ्यू इनकॅन्टेशन, इनकॅन्टेशनचा अर्थ आहे जादुई मंत्र, तर तो काही जादुई मंत्र म्हणतो. अँड रिप्लाइड, आणि ते जादुई मंत्र म्हटल्यानंतर सांगतो ऑल राईट, ठीक आहे, तुला तुझं भविष्य ऐकायचं आहे ना, आय विल स्पीक, मी बोलेल. बट विल यू गिव्ह मी अ रुपी, मला तू 1 रुपया देशील का? इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, म्हणजे जर मी बरोबर उत्तर दिले तुझ्या प्रश्नांची तर तू मला 1 रुपया देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, त्याशिवाय मी माझं तोंड उघडणार नाही, तुझं भविष्य सांगणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि मग तुला वाटेल ते तू कर. ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या की पहिले करार 8 आण्याचा झाला होता, पुन्हा आता तो ऍस्ट्रॉलॉजर काय करतो, 1 रुपयाची डिमांड करतो आहे. आणि याच्यावर आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग, हँगलिंगचा अर्थ आहे घासाघीस, म्हणजे पहिले 8 आण्याचा करार, आता 1 रुपयाचा करार झालेला आहे. ते द ऑदर ऍग्री, की तो दुसरा जो गिराईक आहे तर तो सुद्धा संमती दाखवतोय, ठीक आहे 8 आण्याच्या ऐवजी 1 रुपया मी तुला देईल. द ऍस्ट्रॉलॉजर सेड यू वेअर लेट फॉर डेट, एम आय राईट. बघा, त्या माणसाच्या आयुष्यात खरा जो प्रसंग घडलेला आहे त्याबद्दल तो ऍस्ट्रॉलॉजर सांगतो त्याला की यू वेअर लेट फॉर डेट, तुला मरणाच्या दारामध्ये सोडून दिलेलं होतं, माझं म्हणणं बरोबर आहे की नाही. असं म्हणता बरोबर तो जो गिराईक आहे तो म्हणतो ए टेल मी मोर, अरे बरोबर आहे, अजून सांग मला माझ्या भविष्याबद्दल. A knife was passed through you once, said the astrologer. आणि तो ऍस्ट्रॉलॉजर त्याला पुढे म्हणतो आहे की तुझ्या छातीमध्ये कोणीतरी खंजीर खुपसला होता, सेड द ऍस्ट्रॉलॉजर. आता हे असं ऐकल्याबरोबर तो क्लायंट काय म्हणत आहे, गुड फेलो, तुझं उत्तर बरोबर आहे. फेलो म्हणजे व्यक्ती. ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्कार, तो लगेच आपली छाती उघडून दाखवतो त्याला आणि दाखवतो की बघ या ठिकाणी जिथं तुला खून दिसत आहे, स्कारचा अर्थ आहे रन किंवा खून.
त्यानं मला चाकू मारला होता, इथं सुरी मारली होती. व्हॉट एल्स? याच्या पुढे काय? अँड देन यू वेअर पुश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि नंतर तुला विहिरीमध्ये फेकून दिलं होतं. म्हणजे छातीमध्ये चाकू खुपसला होता आणि तुला विहिरीमध्ये ढकललं होतं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला मरणासाठी त्या विहिरीत सोडून दिलं होतं. तर असं भविष्य तो ऍस्ट्रोलॉजर त्याला सांगतो आहे. याच्यावर तो गिराईक म्हणतो आहे, आय शुड हॅव बीन डेड. मी सुद्धा मेलोच असतो. इफ सम पासर बाय. म्हणजे जर एखादा माझ्या जवळून जाणारा व्यक्ती, पासर बायचा अर्थ काय? जवळून जाणारा, वाटसरू. हॅड नॉट चान्स टू पीक. तर त्यानं जर विहिरीत डोकावलं नसतं, ती चाका डोकावलं इन टू द वे. म्हणजे मला चाकू काय तर विहिरीत टाकून दिलं होतं, मात्र रस्त्याने कोणतरी एक व्यक्ती जात होता, त्यानं विहिरीमध्ये पाहिलं आणि त्यानं मला वाचवलं. एक्सप्लेन द ऑदर. तर असं तो गिराईक ओरडतो. ओव्हरवेल्म बाय एन्थुझियाझम. ओव्हरवेल्मचा अर्थ आहे भारावून जाणे. एन्थुझियाझम म्हणजे उत्साह. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो भविष्य कशा प्रकारे सांगतो आहे हे आपण पाहतो आहोत. आता या पुढील भाग जो आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.